कप्प्याच्या आतमध्ये आलो आणि आता दादा इथं खुड कोंबड्याचा कक्ष केलेला आहे. तुम्हाला स्वतः सांगतील की कशा कोंबड्या बसवल्यात आणि डब्याला त्यांनी रेड ऑक्साईड मारलेला आहे. त्याच्या आतमध्ये काय काय ठेवलंय आणि प्रत्येक कोंबडीच्या खाली किती अंडी आणि कोंबड्या कशा बसल्यात बघा. दादा ह्या साईडून दाखवा उजेड या साईडला. प्रत्येक कोंबडी खाली 15 अंडे आपण ठेवलेले आहेत आणि खाली तूस ठेवलेलं आहे आणि त्याला डबा ठेवलेला आहे की आपण ते अंडे पिल्ले काढतो अंड्यावर. कोंबड दाखवा. यात बघा दादा प्रत्येक कोंबड्यामध्ये सुटसुटीत प्रत्येक डब्यामध्ये अंतर आणि हे बघा. आता हे तुम्ही असं डबा ठेवला इथं वरती तुम्ही सांगितलं मगाशी मला. बघा दादा ह्याच्या खाली कोंबडी आहे. आता कधी उठून जायचा प्रयत्न करत होते आता त्याच्यामुळे ती बसून राहावा किंवा ती दादा नवीन खुडूक आहे. नवीन खुडूक कधी कधी त्रास देते किंवा बस म्हणजे आताच खुडू झाली समजा आजच खुडू झाली ती लगेच बसत नाही. 1-2 दिवस घेते तेव्हा तिला असं झाकून ठेवलं पाहिजे. ही एकदा शेतापत्ताने काय घ्यावी. तर दाखवा पुढे या. बघा प्रत्येक डब्यामध्ये कोंबडी. त्याला किती कोंबड्या बसल्या सगळ्या टोटल येत आता. टोटली 55 कोंबडी 55 कोंबड्या तुम्ही बघू शकता की पूर्ण असं तेल डब्याचा गठ्ठा. आणि तुम्हाला दाखवली इकडे आतमध्ये एंट्री मारली म्हणजे जे अंड्यावरचे पक्षी आहेत त्यांना इकडे आतमध्ये एंट्री द्यायची नाही. आणि त्यांचं खाणं पिण्याचा जो विषय असेल तर कोंबडी उठतात. तुम्ही बघू शकता कोंबड्या 4-5 कोंबड्या इथं उठलेल्या आहेत तर खाली खेळतात ते. त्यांना खाद्य आणि पाण्याची व्यवस्था त्यांच्या समोरच आहे. त्याच्यामुळे भूक लागली की खाद्य खावा परत जाऊन डब्यात बसा.